वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, खासदार ओमराजे निंबाळकर हा ऑपरेशन टायगर मधला हुकमी मोहरा आहे, ज्यांच्या भूमिकेवर ठरणार आहे ऑपरेशन टायगर खरंच फत्ते झालंय की अजूनही एका चक्रव्यूहात अडकलंय। कारण ज्या एका हुकमी मोहऱ्यावर या संपूर्ण खेळ उभा केला गेलाय त्या मोहऱ्यानं अजूनही आपला पत्ता उघड केलेला नाहीये। एकीकडे दिल्लीपासून गल्लीपर्यंतची चर्चा आहे, ओमराजेंनी शिवसेनेत जायचा निर्णय घेतलाय, पण दुसरीकडे स्वतः ओमराजे कॅमेऱ्याच्या समोर येऊन सांगतायत मी अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। पण राजकारणात नाहीचा अर्थ नेहमी नाहीच असा होत नाही। मग प्रश्न उरतो, ओमराजे नेमकं कुठे उभे आहेत, तळ्यात की मळ्यात? काही दिवसांपूर्वी ओमराजेंनी एक अत्यंत सूचक वक्तव्य केलं। ते म्हणाले, पक्ष सोडण्याचा निर्णय भावनिक दृष्ट्या चुकीचा असला तरी राजकीय दृष्ट्या तो योग्य आहे। जर हा निर्णय राजकीय दृष्ट्या त्यांना योग्य वाटत असेल तर मग अजूनही पाऊल पुढे टाकायला संकोच का? मन साक्ष देत नाहीये की जुनी भावनिक नाळ तोडायचं मन धजावत नाहीये। ओमराजेंच्या या सायलेन्समुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातला सस्पेन्स शिगेला पोहोचलाय। त्यामुळे ठाकरे गटाच्या अशा अजून सुद्धा जिवंत आहेत मातोश्रीला अजूनही वाटतंय सुबह का भूला अगर शाम को घर लौट आए तो उसे भूला नहीं कहते। पण हा केवळ एक भावनिक आधार आहे, भाबडेपणा आहे की यामागे काही ठोस रणनीती आहे? हा खरा कळीचा मुद्दा आहे। तुम्हाला वाटेल 6 खासदार गेले, त्यात एका खासदाराचं काय सोनं लागलं का? तर बॉस, संपूर्ण खेळाचं गणित या एका आकड्यात दडलंय। ओमराजे हे केवळ आणखी एक खासदार नाहीयेत, ते 6वे खासदार आहेत। 6वा आकडा म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यातून वाचण्यासाठी आवश्यक असलेली 2/3 बहुमताची लक्ष्मण रेषा आहे। हा आकडा पूर्ण झाला तर उरलेल्या 5 खासदारांना कायदेशीर आणि राजकीय कवच बहाल होईल। म्हणजे ओमराजे निंबाळकर हे या संपूर्ण राजकीय पटावरचे किंगमेकर आहे। ओमराजे हल्ले तर ऑपरेशन टायगर यशस्वी होणार की संपूर्ण गेम उलटू शकतो याची ताकद आहे। म्हणूनच ठाकरे गटाचा सगळ्यात जास्त जीव ओमराजेंमध्ये अडकला होता। त्यांना वाटत होतं जग इकडचं तिकडे होईल, पण ओमराजे साथ सोडणार नाहीत। म्हणून जेव्हा जेव्हा जाण्याची चर्चा सुरू झाली तेव्हा ठाकरे गटाला झालेली वेदना सगळ्यात मोठी होती ओमराजेंची। त्यांची थेट प्रचिती शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात सुद्धा आली। त्यामुळे ओमराजे निंबाळकर जो काही अंतिम निर्णय घेतील तो केवळ त्यांच्या स्वतःचं भवितव्य ठरवणारा नसेल, तर महाराष्ट्राच्या राजकारणातला ऑपरेशन टायगरचा क्लायमॅक्स ठरवणारा असेल, एवढं नक्की।